नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत वाशिम या ठिकाणी। तर ही जी पाठीमागे तुम्हाला गर्दी दिसते आहे आणि इकडे ही जी गर्दी दिसते आहे आणि या बाजूला जी गर्दी दिसते आहे, ही संपूर्ण जी गर्दी आहे ही मजुरांची गर्दी आहे। आणि इथे खेड्यापाड्यातले जे मजूर आहेत ते या पाटणी चौकामध्ये येऊन उभे राहतात आणि उभं राहिल्यानंतर तुम्ही कोण आहेत? हे त्यांचे ठेकेदार आहे। तर ही ठेकेदार मंडळी काय करतात की मजुरांना ठरवतात की बघा तुम्हाला एवढा एवढा मजूर देऊ, या शेतामध्ये जायचं आहे आपल्याला, गवत काढण्याला काय बोलतात विदर्भात? निंदणी करणे असा हा प्रकार आहे। तर तो करण्यासाठी हे मजूर इथून उचलले जातात। हे मजूर एका विशिष्ट समाजाचे आहेत का? कुठल्या समाजाचे? एक गोपाळ आहेत, बंजारी, हा हे मराठी आहेत, मुस्लिम आहेत, ये मुस्लिम आहे, हे माळी आहेत। तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या समाजाची माणसं ही इथे या पाटणी चौकामध्ये येऊन उभे राहतात आणि इथून हे मजूर निवडून त्यांना विविध ठिकाणी कामासाठी नेलं जातं आणि पुन्हा इथे आणून सोडतात का ते? आम्ही जातो आमच्या परीने। तुम्हाला किती रोज दिला जातो? 600-700 रुपये। 600-700 रुपये किती तासाचा? 6 तासाचा, 6 वाजेपर्यंत। 600च्या वर कोणी 6 तासाचे? 9 वाजता जर गेलो कामावर तर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत 600 भेटतात। अच्छा। आणि 11 वाजता जर गेलो तर 500 भेटतात 6 वाजेपर्यंत। अच्छा, मग 400 भेटतात। 8 तासाचे 600 रुपये। 8 तासाचे 600 रुपये येथील जे मजूर आहेत यांना मिळतात। तर ही जी माहिती विदर्भातली तुम्हाला भेटली आहे, अशा प्रकारचे तुमच्या भागामध्ये जर मजूर उभे राहत असतील तर मला त्याविषयी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विदर्भ राज हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।